आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि मला डॉक्टरांनी सांगितलं अगोदर की 1 दिवसाआड तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल. आमचे फॅमिली डॉक्टर्स आहेत, त्यांनी काही टॅबलेट दिल्या. पण काल मला माझ्या मनामध्ये विचार आला की आपण 4 इंजेक्शन जर घेतलेले आहेत, तर आपण B12 चेक करू. तेव्हा मला कळलं की माझं B12 165 आहे. आणि जेव्हा मी रात्री डॉक्टरांकडे गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की खूप लोमध्ये आहे तुमचं B12, खूप लोअर आहे. त्यामुळे तुम्हाला परत तुमचे इंजेक्शनचे जे डोस आहेत ते चालू ठेवावे लागतील. फक्त आता 1 दिवसाच्या ऐवजी तुम्हाला हप्त्यामधून 2 घ्यावे लागतील. आणि माझ्याकडे काही सप्लिमेंट चालू केलेले आहेत. मला काही टॉनिक चालू केलेलं आहे. परत आपण जे पण डॉक्टरांनी दिलेले ते जर रेग्युलर फॉलो केलं आणि त्यांनी जे तुम्हाला खाण्यामध्ये जे पदार्थ खायला सांगितले ते जर खाल्लं, तर मला असं वाटतंय की लवकरच माझं B12 नॉर्मल होईल. पण तुम्हाला हा अनुभव मला याच्यासाठी सांगायचा होता, कारण आत्तापर्यंत मी जे अनुभव सांगत आलेले आहे, जे माझ्याबरोबर झालेले तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तसं मी तुम्हाला B12 घरच्या घरी वाढवायचं कसं आणि घरच्या घरी वाढवायचं कसं हे सांगते वेळेस तुम्हाला परत एक सांगते की ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही डॉक्टरकडे जाऊ नका. नाही, डॉक्टरकडे जा, इंजेक्शन घ्या, ते जे पण सप्लिमेंट देतील ते रेग्युलर घ्या आणि त्याबरोबर घरी जे आपण खातो त्यामध्ये थोडंसं बदल करा. आता व्हेजवाल्यांसाठी त्यांना माहिती आहे दूध, पनीर, फ्रूट वगैरे खायचं आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी पण खूप काही ऑप्शन भरपूर आहेत. चिकन आहे.